बाल दोस्तांनो नमस्ते। आज एक नवीन गोष्ट ऐकूया। गोष्टीचे नाव आहे दिसते तसे नसते। मराठी बोधकथा। गोष्ट छोटी अर्थ मोठा, म्हणजेच ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे। सर्वप्रथम पीकेस लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। दोन भांडे। तो चक्रीवादळाचा हंगाम होता, म्हणजे सर्वत्र वादळ, वारा, पाणी, पाऊस असे वातावरण होते। काही ठिकाणी पूर आलेला होता आणि त्या पुराच्या पाण्यात अनेक घरे बुडाली होती। रस्त्यावर वगैरे सगळीकडे पाणीच पाणी साचले होते। एका घरात दोन भांडे होते। एक तांब्याचे भांडे होते आणि एक मातीचे भांडे होते। अर्थातच मातीच्या भांड्यापेक्षा तांब्याचे भांडे दिसायलाही मजबूत दिसते आणि आकर्षक दिसते। हे दोघेही भांडे नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले। पाण्यात वाहून जाताना, पाण्याच्या मधोमध आलेले असताना तांब्याच्या भांड्याने मातीच्या भांड्याकडे पाहिले आणि मातीच्या भांड्याची दया आली। त्यामुळे तांब्याच्या भांड्याने त्याला आवाज दिला आणि म्हटला, मित्रा, तू मातीपासून बनलेला आहेस, तू खूप कमकुवत दिसत आहेस, कृपया माझ्या जवळ ये, मी तुला वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। यावर मातीच्या भांड्याने उत्तर दिले, तुझ्या दयाळूपणाबद्दल धन्यवाद मित्रा, पण मला स्वतःहून किनाऱ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू दे। अशा प्रकारे मातीच्या भांड्याने तांब्याच्या भांड्याचे आभार मानले आणि तो स्वतः प्रयत्न करू लागला। मातीच्या भांड्याने नदीच्या किनाऱ्याच्या दिशेने पोहण्यास सुरुवात केली आणि हळूहळू तो किनाऱ्याच्या दिशेने जाऊ लागला। अशाच प्रकारे तांब्याच्या भांड्यानेही पोहण्याचा प्रयत्न केला, पण आधीच तांब्याचे भांडे थोडे वजनाला जड असते आणि त्याने प्रयत्न करताच त्यात पाणी भरले गेले आणि तांब्याचे भांडे बुडाले। मात्र मातीचे भांडे सुरक्षितपणे किनाऱ्यापर्यंत पोहोचले आणि सुरक्षित राहिले। गोष्ट छोटी आहे, पण यातून आपण काय शिकलो? दिसते तसे नसते, म्हणजेच केवळ दिसण्यावरून आपण एखाद्याची योग्यता ठरवू शकत नाही। जर आपण प्रयत्न केले तर आपले यश निश्चित असते। म्हणून मुलांनो, आपण कसे दिसतो यापेक्षाही आपण किती प्रयत्न करतो हे महत्त्वाचे असते। तर नक्की प्रयत्न करा। धन्यवाद। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका नवनवीन उपक्रमांसाठी।